आणि यानंतर घेऊयात काही राजकीय घडामोडींचा वेगवान आढावा राजकारण सुपरफास्टमधून। मंत्री नितेश राणे आणि आमदार आदित्य ठाकरे विधानभवनामध्ये आमने-सामने आले। नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंची पाठ थोपटली। राज्य सरकारची मदत महिलांपर्यंत पोहोचत नाही असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी सरकारवरती केला। महायुतीमधील दोन आमदारांची एकमेकांमध्ये झुंपल्याचं पाहायला मिळालं। शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून पावसाळी अधिवेशनामध्ये बच्चू कडू आणि प्रवीण दरेकर यांच्यामध्ये खडाजंगी झाल्याचं चित्र आहे। खासदार अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतली। सोबतच बंडखोर खासदारांच्या संदर्भातही भेट झाल्याची माहिती आहे। आमचं म्हणणं ऐकल्याशिवाय निर्णय देऊ नये अशी मागणी उभाटाकडून करण्यात आली। बीड जिल्ह्यातील विकास घुले हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण चांगलंच तापले। ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी खासदार बजरंग सोनवणे यांच्यावरती आरोप केले। सोनवणे यांच्या मुलावरती गुन्हा दाखल का नोंदवला नाही अशी विचारणा सुद्धा वाघमारे यांनी केली। पावसाळी अधिवेशनामध्ये उपसभापती निवडणूक होणार नाहीये अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विधान परिषद उपसभापतीसाठी नीलम गोरेंच्या नावाची जोरदार चर्चा आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील वाढत्या अंमली पदार्थ विक्री आणि अवैध व्यवसायांविरोधात भाजपनं अखेर मोर्चा काढलाय। नशामुक्त अभियान राबवून अहिल्यानगर नशामुक्त करा अशी मागणी सध्या भाजपनं केलेली आहे। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि मुख्य माहिती आयुक्तांची चर्चा निष्फळ ठरली आहे। माहिती अधिकारी कायद्यातील 12 जून 2026च्या नव्या नियमांनुसार अण्णा हजारे आक्रमक झाले। त्यांनी 5 जुलैपासून उपोषण करण्याचा इशारा सुद्धा सरकारला दिलेला आहे। नवी मुंबईत एमआयडीसी अधिकाऱ्यांविरोधामध्ये ठाकरे गटानं आंदोलन केलं। अधिकाऱ्यांच्या दालनामधल्या हलकीवरती नाचत समस्या सुद्धा मांडलेल्या आहेत। भूखंडावरील बांधकाम निष्कासित करावं अशी साठी ठाकरे गट आक्रमक झाल्याचं चित्र आहे।